की उद्या टीचर्स डे आहे आणि आम्ही टीचर्स डे साठी ग्रीटिंग कार्ड बनवले आहेत. जसं की आर्यनने त्याच्या टीचर्स साठी, मी माझ्या टीचर्स साठी आणि अंशली त्याच्या टीचर्स साठी ग्रीटिंग कार्ड बनवले आहेत. तर आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आम्ही कसे ग्रीटिंग कार्ड बनवले आहेत. सगळ्यात पहिले आम्ही दाखवणार आहे अंशचे ग्रीटिंग कार्ड. तर हे 3 आहे अंशचे ग्रीटिंग कार्ड. हे आहे त्याचं सेकंड ग्रीटिंग कार्ड. तर आता तुम्हाला मी सेकंड ग्रीटिंग कार्ड दाखवणार आहे. तर सेकंड ग्रीटिंग कार्ड आहे आर्यनचं. तर आर्यन ही ग्रीटिंग कार्ड कोणाला देणार तू? ऋषालीनेस. व्हेरी गुड. आर्यनच्या क्लास टीचर आहे बरोबर. तर तुझं एक टीचर्स डे साठी तू या अगोदर कुणाला गिफ्ट दिलेलं आहे का? मॅडमला दिलेलं आहे का? व्हेरी गुड. ओपन करून दाखवते. व्हेरी गुड. तर हे आर्यने फक्त 5 मिनिटात बनवलेले ग्रीटिंग कार्ड आहे आणि यूज खूप चांगलं, खूप भारी वाटतंय ग्रीटिंग कार्ड. आणि लास्टला काय, तर हे असंच काय कोणतं चार्ट पेपर आहे त्याच्यावरती डिझाईन बनवलेली त्याने आणि वरती चमकीच्याला काय म्हणत्या? ग्लिटर शीट. अच्छा, ग्लिटर शीटचं 2-3 त्याने इथं चिटकवलेलं आहे आणि मॅडमसाठी त्यांनी इथे ग्रीटिंग कार्ड बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर खूप सुंदर असं ग्रीटिंग कार्ड मला आर्यनचं वाटलेलं आहे. खूप कमी वेळामध्ये त्यांनी सुंदर असं ग्रीटिंग कार्ड बनवले. तर आर्यनचे खूप खूप अभिनंदन. तर इथं काही नाही आहे. तर हे खूप छान आहे. तर मला आवडलं आर्यनचं पण ग्रीटिंग कार्ड. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला माझे ग्रीटिंग कार्ड दाखवणार आहे. तर आपण आदितीचे ग्रीटिंग कार्ड बघणार आहोत. तर आदितीने खूप छान असं बटरफ्लायचं ग्रीटिंग कार्ड बनवलेलं आहे आणि इट्स अ व्हेरी ब्युटिफुल आणि हॅपी टीचर्स डे असं लिहिलेलं आहे. तर सुंदर असं ग्रीटिंग कार्ड आदितीचं आहे. आणि दुसरं तर हे दुसरं ग्रीटिंग कार्ड आहे हॅपी टीचर्स डे आणि इट्स अ व्हेरी ब्युटिफुल. वाव, असं आहे. हे पण खूप सुंदर आहे आणि छान आहे हे पण. तर हे कुणाला देणार आहे? असे ड्रॉइंगच्या टीचरसाठी ग्रीटिंग कार्ड आहे. आणि ते बटरफ्लायचं हिंदी. अरे वा, हिंदीच्या टीचरसाठी ग्रीटिंग कार्ड आहे. तुम्ही बघू शकता. ड्रॉइंगच्या टीचरसाठी दुसरं ग्रीटिंग कार्ड आहे. आणखीन तर हे तबला ढोलकी काय आहे? म्युझिक टीचरचं. म्युझिक टीचरचं नाव सांग तुझ्या. सुदेश सर. आणि ड्रॉइंग टीचरचं भगत सर आणि शिंदे सर. अच्छा. अँड शिंदे सर ने सॉरी तुपे सर. असे 2 आहे का तुम्हाला ड्रॉइंगला? आणि ते हिंदी. अच्छा, बटरफ्लाय हिंदी. व्हेरी गुड. आणखी सो हे 4थं ग्रीटिंग कार्ड आलेलं आहे. तर हे टीचर कुठले आहेत? हॅपी टीचर्स डे. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल. पाऊच बनवलेलं आहे आणि पुलिट. अच्छा, इंग्लिश. हॅपी टीचर्स डे. व्हेरी गुड. तर याच्यामध्ये एक चिठ्ठी आहे. चिठ्ठी आई है टीचर्स के लिए चिठ्ठी बनाई है. व्हेरी ब्युटिफुल. आदितीचं हे ग्रीटिंग कार्ड मला जास्त आवडलेलं आहे. आणि याच्यामध्ये सुंदर असं तिने पत्र नसतं कापलं त्या टाईप्समध्ये आहे. तर खूप सुंदर आहे. हे कोणत्या टीचरसाठी होतं? मराठी. अच्छा, हे टीचर्स हे आहे मराठी टीचर्ससाठी होतं. सुंदर, ब्युटिफुल. तर आता तिची मेहनत आहे. आणि हॅपी टीचर्स डे. सो व्हेरी ब्युटिफुल. हे कोणासाठी आहे तू? अच्छा, हिस्ट्रीचे टीचर म्हणजे कधी छत्रपती शिवाजी महाराज किंवा कोणी काढले का गांधीचे वगैरे हातमध्ये? नाही. तर इथे पेन्सिल आणि स्केल मेजरमेंट आणि खूप ब्युटिफुल आहे. हे पण तुम्ही बघू शकता किती ब्युटिफुल आहे आदितीचं हे ग्रीटिंग कार्ड आणि खूप सुंदर. तर हे हिंदीचा इतिहास, हिस्ट्री. अच्छा, इतिहास म्हणतो आम्ही मराठीत. ठीक आहे. तर हिस्ट्रीच्या टीचरसाठी आहे. तर चल पुढे दाखव. सो आता तिचं आणखीन 1-2 राहिलेले आहेत. आणि हॅपी टीचर्स डे. सो हे कोणासाठी? इंग्लिश. ओके, इंग्लिशच्या टीचरसाठीचं ग्रीटिंग कार्ड तुम्ही बघू शकता. अगदी व्हाईट पेजसाठी आहे. आणि खूप मेहनतीने माझ्या दोन्ही मुलांनी, 3ही मुलांनी खूप मेहनत केलेली आहे. तर खूप सुंदर. तर चला उचकून दाखव बेटा.
ब्युटिफुल. तर तुम्ही बघू शकता हे खूप प्रयत्नाने केलेलं आहे तिने आणि सुंदर असं ग्रीटिंग कार्ड आदितीचं आलेलं आहे. हे ग्रीटिंग कार्ड खूप सुंदर आहे आणि यामध्ये मी तिला आणखीन कलर्स करायला लावले होते, पण तिला वेळ मिळाला नाही कारण खूप उशीर झालेला होता. कारण ग्रीटिंग कार्ड बनवायला साधारण तिला 1-1.5 तास लागलेले आहेत. खूप तर 1-1.5 तास नसेल लागला. ते किती वेळ लागला ग ग्रीटिंग कार्ड? ओ माय गॉड, 4-5 तासाची मेहनत या दिवशी माझ्या. 4-5 आवर्स. व्हेरी गुड. इतकं मेहनतीने एवढे कागद कापून आणि एक पिशवीभर कचरा आमचा बाहेर निघलेला आहे. तर ठीक आहे. ओके, तर हे पण खूप सुंदर आहे. तर हे कुणासाठी हे ठरवलेलं आहे का कोणत्या टीचरला द्यायचं आहे? कोणत्या? ओके, इंग्लिशच्या टीचरसाठी. नाव काय टीचरचं? अच्छा, घोलप मॅमसाठी हे ग्रीटिंग कार्ड आहे आणि हे इट्स व्हेरी ब्युटिफुल. पण हे असं दुसरं दाखव आता. दुसरं नाही, शेवटचं ना. पेन्सिल. तर तुम्ही बघू शकता स्कूल चलेहम. जर आपण कधी मराठी मालिका पहिल्या बघायचो मराठी हिंदी सिरियलमध्ये, स्कूल चलेहमची ॲडमध्ये अशी पेन्सिल असायची, त्याच्यावर एक मुलगा आणि मुलगी बसायचे. तर मला आता त्याची आठवण झालेली आहे. किती सुंदर पेन्सिल माझ्या मुलीने इथे ड्रॉ केलेली आहे, येलो कलरची आणि ग्रे कलरची, बरोबर. ओके, तर इथे हॅपी टीचर्स डे लिहिलेलं आहे. तर हॅपी टीचर्स डे हे स्केच पेनने लिहिलं असतं तर आणखीन छान वाटलं असतं, बट डोंट वरी, छान आलं. आता हां, करून दाखव मला. व्हेरी गुड, ब्युटिफुल. तर तिने हे 3 बलून्स टाईप काहीतरी केलेले आणि याला काय ग्लिटर शीट. अच्छा, हे ग्लिटर शीटचं कमाल आहे, तर खूप सुंदर दिसतंय. तर 4 तासाची मेहनत बघू शकता. 6-7 ग्रीटिंग कार्ड आहे आणि आदितीचे हे ग्रीटिंग कार्ड खूप छान बनवलेले, मला आवडले. तुम्हाला कसे वाटले? आणि तर आर्यन, तुझं ग्रीटिंग कार्ड खूप सुंदर आहे, पण तुला वाटतं का तुझं ग्रीटिंग कार्डला काही चेंज करायचे? काय चेंजेस करशील तू? काय करूशी वाटेल तुला? कसं असं करायचं? अरे याला खूप मेहनत आहे दादा. सिंपल आहे. व्हेरी गुड. तो करून बघ आणि कीप इट अप. तर खूप सुंदर आहे. आणि आदिती, तुला काही चेंजेस करायचे बेटा? नाही. व्हेरी गुड. तर आता अंशची ग्रीटिंग कार्ड बघूया आपण. टीचर्ससाठी अंशने कसले ग्रीटिंग कार्ड बनवलेले, तर आर्यनने दाखवले. तर आर्यनचं खूप सुंदर ग्रीटिंग कार्ड आहे. आदितीचं पण खूप छान ग्रीटिंग कार्ड्स आहेत खूप सगळे. आता माझ्या अंशची ग्रीटिंग कार्ड तुम्ही बघू शकता. अंश, तुझे ग्रीटिंग कार्ड्स दाखव. आणि हे कोणाला देणार आहे बेटा तू? अच्छा. तर अंश, तुझ्या टीचरसाठी खूप सुंदर ग्रीटिंग कार्ड बनवलेले, तर तुझ्या टीचर्सला तू उद्या देणार आहे. आणि उद्या काय तुला माहिती का? उद्या टीचर्स डे. माहित नाही तुला? माहित झालं का? मॅडम बोलल्या होत्या. काय बोलल्या होत्या? नाही ना. तर मॅडमला तू तुझे 3 मॅडम आहे त्यांना गिफ्ट द्यायचं तू, ठीक आहे? अच्छा, 2 आहे. मग कोणाला काय देणार तू? 2 मॅडमला आणि एक ड्रायव्हर काकांना एक द्यायचं. ते बघ 3 आहे ना. 1 हा 2 टीचर्ससाठी हे 2 आणि ड्रायव्हर काकांसाठी हे 1 असं द्यायचं 3, ठीक आहे? ठीक आहे. तर आता आपण इथेच व्हिडिओ संपवू. तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत चला, टाटा आणि बाय बाय.